तर इथे उपवासाचे मेंदू वडे करण्यासाठी इथे मी वाटीभर भगर घेतलेला आहे। तुम्ही याला वरई किंवा भगर पण म्हणू शकता। स्वच्छ करून कापडाने पुसून घेतलेला आहे। हे 1 वाटी भगर आहे। हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा भगर टाकून घेऊया। इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा 1 वाटी भगर टाकून आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी इथे बारीक अशाची पावडर करून घेतली आहे। थोडीशी जाडसर असते, चालते तसं काही नाही, पण शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे। हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा भगर काढून घ्यायचा आहे। जे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं ना ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता साबुदाणा पण असंच काढायचं आहे आपल्याला। ज्या वाटीने आपण भगर घेतला होता ना त्याच वाटीने मी 1 वाटी साबुदाणा थोडासा गरम करून घेतलेला आहे, म्हणजे थोडासा असा फुलला ना साबुदाणा की छान वडे होतात। थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, आता थंड झाले। हे पण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। हे पहा मी भाजून घेतलेला साबुदाणा, भाजून घेतलेला म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे छान असे वडे तयार होतील। 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा, जेवढा भगर असतो ना तेवढा साबुदाणा घ्यायचा। आता हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। ह्याला आपण मस्त जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचं। हे बघा ताई मी असंच काढलेलं आहे बारीक अशा पद्धतीने साबुदाणा पण, आणि भगर पण आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा। आता हे पण त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। ज्या भांड्यामध्ये आपण भगर काढलेलं ना त्याच भांड्यामध्ये हा साबुदाणा पण टाकून घ्यायचा आहे। इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे आहेत। जर मोठा असेल तर एकच घ्या। मीडियम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतले आहेत। त्याची साल काढून घेऊया आणि खिसून घ्यायचं हे खिसणीनं। आता हे बटाट्याचे मी ते साल काढून घेतले, हे खिसणीनं छोट्या खिसणीनं खिसून घ्यायचं। थोडं गाठी राहणार नाहीत खिसलं म्हणजे, छान सॉफ्ट असे वडे होतात। हे बघा अशा पद्धतीने सगळं खिसून घेऊया। इथे पाहू शकता मी दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता त्या पिठामध्ये आपण हे बटाटे टाकून देऊया। बटाट्याचं खिस जे केलेलं आहे उकडलेल्या ते टाकून घ्यायचं आहे। हे बटाटे खिसलेले उकडलेल्या बटाट्याचं खिस आहे। इथे 2 मिरच्या मी हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये, ते पण टाकायचं आहे। एक छोटा चमचा चिली फ्लेक्स टाकूया, म्हणजे सुकी मिरची वाटून घेतली त्याला चिली फ्लेक्स म्हणतात, ती टाकली 1 चमचा। चवीनुसार टाकू शकता, चवीप्रमाणे सेंद्रिय मीठ। इथे जिरे पण टाकणार आहे मी थोडे, तुम्हाला उपवासाला नाही चालत असले तर टाकू नका। आणि कोथिंबीर पण टाकणार आहे मी इथं, मी दोन्ही पण वापरते उपवासाला। थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर। 2 चमचे दही, हा 1 चमचा आणि हा दुसरा 2 चमचे दही वापरले मी इथं। सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी काय करणार आहे, 1 चमचा शेंगदाण्याचे भाजलेल्या शेंगदाण्याची पूड टाकून घेणार आहे। 1 चमचा वापरली आहे आणि मिक्स करून घ्यायचं। आणि लागत असेल तरच पाणी वापरायचं। थोडंसं आपण थोडं थोडं करून एक मस्त असं घट्ट गोळा करून घेऊया। वड्याचं छान असे वडे मस्त होतात। आणि थोडंसं एक 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायचे आपल्याला हे। आता थोडंसं पाणी टाकून घेऊया। एकदाच पाणी टाकायचं नाही, असं हातावरती थोडंसं घेऊ जेवढं लागते ना तेवढंच पाणी वापरायचं। मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं होतं। त्या भांड्यामध्ये थोडंसं अवघड वाटू लागलं म्हणून मी ह्याच्यामध्ये एका परातीमध्ये केले मिक्स, म्हणजे छान आपल्याला मऊ करता येईल पीठ। आता पाणी वापरायची गरज नाहीये। आता एक घट्ट गोळा करून आपल्याला झाकून ठेवायचे। तर मस्त असं घट्टसर गोळा करून घेतलेला आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 किंवा 20 मिनिटं भिजलं ना, भिजलं तेवढं छान होतात वडे। आता हे झाकून ठेवूया। इथे मी एक पांढरा स्वच्छ रुमाल ओला करून घेतलाय, तो झाकून ठेवणार आहे, म्हणजे पीठ छान असं मुरलं जाईल। तो पण आपण एक झटपट चटणी बनवून घेऊया। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, मी याचं
कवर काढलेलं नाहीये, तुम्ही काढू शकता हवं तर. सालपट नाही काढलेलं आहे. हे टाकून घ्यायचे. थोडंसं सुकं खोबरं कट करून घेतलं आहे ते पण टाकून घ्यायचं. तुम्ही ओलं पण वापरू शकता. 2-3 हिरवी मिरचीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे सेंदे मीठ, चवीनुसार साखर टाकायची, अर्धी वाटी दही. चटणीला शक्यतो दही आंबट नसू नये. आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊया चटणी. या चटणीमध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेऊया. झटपट चटणी आपली तयार आहे. आता हिला जिऱ्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला. नुसते जिरे वापरायचे. ते छोट्या कढईमध्ये तडका तयार केला मी, ते टाकून घ्यायचं. ही आपली चटणी तयार आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपलं वड्याचं पीठ तयार आहे का पाहून घेऊया एकदा. हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आपण पीठ तयार आहे. थोडंसं तेल टाकून आपण हे मनगट असतात त्याच्याने थोडंसं असं मऊ करून घ्यायचं. जर तुम्हाला पीठ जाडसर वाटत असेल, मिक्सरमधून निघत नसेल ना, तर थोडं चाळणी वाटं गाळून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून घेते इथे मी. हे बघा, आता अशा पद्धतीनं ह्याला छान मी इथं पीठ मऊ करून घेतलेलं आहे वड्याचं. आता याचे वडे तयार करून घ्यायचे. इकडे वडे तयार करेपर्यंत आपल्याला तेल तिकडे गरम करायला ठेवायचे, म्हणजे वेळ कमी लागेल. ताई तुमच्याकडे जरा वेगळी पद्धत असेल ना वड्याची तर नक्की मला पाठवा. आता हे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे वड्याचं पीठ चिटकणार नाही. छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवा वडे. आधी गोल गोळा करायचा, थोडासा चपटा करायचा आणि असं मधोमध एक छिद्र पाडून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे आपल्याला. बघा, अजिबात फाटलेला नाही वडा, छान झालेला आहे. आता सगळे वडे असेच तयार करून घेऊया आधी. हे पहा, दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. असाच गोळा बनवायचा, छान असा अलगद असा आपल्याला छिद्र पाडायचं मधोमध. हे पहा, अशा पद्धतीनं वडे करून घ्यायचे. मीडियम आकाराचे 9 वडे तयार झालेले आहेत तिथं. हे बघा, अशा पद्धतीनं. आता हे वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता हे तळून घेऊया. किती सुंदर झालेत बघा. मस्त झटपट वडे होतात ना, भिजवायची गरज नाही ना भाजायची, फक्त साबुदाणा थोडासा गरम करून घ्यायचा आहे. चला तर मग आता हे वडे तळून घेऊया. गॅस मिडियम टू लो ठेवून आपल्याला हे वडे तळायचे, नाहीतर वरतून तळतात आणि मध्ये तसेच कच्चे राहतात. आता छान आता मध्ये तेलामध्ये सोडून देऊया वडे. जेवढे बसतील ना तेवढेच तळून घ्यायचे. खालची बाजू तळी ना चमच्याने अलगत असं पलटून घ्यायचं. अजून तळलेली नाही खालची बाजू. आता पलटून घेऊया. हे बघा, काहीतरी चिटकले का? अजिबात नाही. किती सुंदर असे वडे आपले बघा, किती छान झालेले आहेत. तुमचे मुलं पण उपवास पकडतील अशा पद्धतीने आपण फराळाचं केलं ना. वडे तळताना घाई करू नका, म्हणजे वडे छान असे खरपूस तळल्या जातील. मिडियम टू कमी गॅसवर केल्यावर ना, मिडियम ठेवायचा तुम्हाला ते घाई असेल ना, फुल गॅसवर नाही तळायचे. आता वडे इथे मस्त तळत आलेले आहेत. पूर्ण एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचं. आता वडे इथे तळत आले आहेत मस्त. छान असा लालसर रंग येईपर्यंत तळायचं, म्हणजे खरपूस असे तळल्या जातात.